उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याच्या माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे यांना वीरमरण आलंय। गलांडे यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। ग्रामस्थ आपण पाठीवर उचलून ठेवायचं आहे। त्यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। अंत्यसंस्कारासाठी सरकारच्या वतीनं विजय शिवतारे, महादेव जानकर आणि गिरीश बापट हे उपस्थित आहेत। चंद्रकांत यांच्या पश्चात त्यांची पत्नी निशा, 5 वर्षांचा श्रेयस आणि 3 वर्षांचा जय ही मुलं आणि आई वडील असा परिवार आहे। चंद्रकांत 10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते, तसंच शनिवारी त्यांनी आपल्या पत्नीला दूरध्वनीवरून सांगितलंही होतं, पण नियतीला ते मान्य नव्हतं। साताऱ्यातील जाशी गावचे हे दृश्य, वीर सुपुत्र आज धारातीर्थी पडला। कुठेतरी देशाचा स्वाभिमान, देशावरती झालेला हल्ला हुसकावून लावण्यामध्ये त्यांना वीरमरण आलं, म्हणून सार्थ अभिमान तर आहे, मात्र आपला वीर पुत्र आपल्यातून गेला याचे दुःख हेही काही वेगळंच आहे। त्यामुळे आपण बघतोय जाशी या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे। इथेच ते लहानाचे मोठे झाले, देशप्रेमाचे धडे देखील याच भूमीवरती त्यांनी घेतले आणि आज याच भूमीवरती ते अखेरचा श्वास घेताना आज आपण बघतोय त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत। चंद्रकांत गलांडे या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्याची ही दृश्य आपण बघतोय। शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत। उरी इथे काल दहशतवादी हल्ला झाला। खरं तर ही तुकडी एका मोहिमेवरून मोहीम फत्ते करून आली होती। पहाटेच्या सुमारास कुठेतरी शांततेनं आता डोळा लावू यासाठी सगळेच जवान थकून भागून तिथे आलेले होते उरी भागात, आणि तोच क्षण साधला या दहशतवाद्यांनी आणि मोठा हल्ला घडला। आणि त्यात आपण बघतोय आपल्या देशाचे 20 तर आपल्या राज्याचे 4 सुपुत्र धारातीर्थी पडले। या वीरपुत्राला निरोप देताना सारेच शोकाकुल आहेत। आज आपण मोठ्या आनंदानं जीवन जगत असतो, परंतु सीमेवरती हे जवान आपली रक्षा करत असतात, म्हणूनच आपलं हे जीवन सुखकर होत आहे हे विसरून चालणार नाही। त्यांचे हे बलिदान व्यर्थ ठरून चालणार नाही। देशसेवेत देशप्रेमाने रत असे हे जवान जेव्हा आपल्या कुटुंबाचाही विचार न करता, कुठलाही स्वतःचाही विचार न करता, केवळ आणि केवळ देशसेवेचा विचार करत असतात। खरोखरच शोकाकुल असे हे वातावरण। कुठेतरी देशप्रेमानं हे गावही यावेस, या भावनेनं, देशप्रेमाची ही भावना असल्यामुळे आपला सुपुत्र देशासाठी, देशावरती झालेल्या हल्ल्यासाठी लढला याचा सार्थ अभिमान आहे। मात्र या वीरपुत्राला इतक्या लवकर वीरमरण आलं याचं दुःख देखील एका डोळ्यात आहे। 10 दिवसानंतर खरं ते येणार होते, तसा त्यांनी घरच्यांना फोनही केला होता, मात्र नियतीला ते मान्य नव्हतं। आपण बघू शकतो त्यांचं कुटुंब, शोकाकुल कुटुंब, पुष्पहार चक्र वाहताना
आज त्या माऊलीवरती काय दुःख आलं बेतलं असेल हे आपण समजू शकतो. तिच्याजवळ 2 मुलं आहेत. गेले अनेक महिने, गेले अनेक वर्ष आपल्या पतीपासून दूर. केवळ हेच एक मनात की बस आपलं देशप्रेमासाठी, देशसेवेसाठी आपण हे कार्य करतोय. कुठेतरी स्वाभिमान तर आहेच, परंतु त्याचबरोबर वीर सुपुत्र गेल्याचं दुःख त्यांच्या पत्नीला आपण बघू शकतो. तिच्या चेहऱ्यावरील दुःख हे आपण समजू शकतो. त्या भावना मन गहिवरून टाकणारं असं हे आहे. मात्र यांचं हे बलिदान असं व्यर्थ होऊन चालणार नाही. आता या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. याआधी आपण बघतो काल उरीचा हल्ला, त्याआधी पूंचचा हल्ला आणि त्याआधी झालेले असे अनेक काश्मीर खोऱ्यातले हल्ले. यामध्ये आपले कितीतरी जाबाज जवान धारातीर्थी पडले. केवळ हे दहशतवादी देशात घुसू नये आणि त्या मोठमोठाले दहशतवादी हल्ले घडवू नये म्हणून आपण बघतो आहोत हे वीर जवान या सीमेवरती आपलं रक्षण करत असतात. कुठल्याही प्रकारची तहान भूक सगळे हरवून सकाळपासून रात्रीपर्यंत केवळ आणि केवळ आपल्यासाठी देशातील हे जवान आपली रक्षा करत असतात. जाशी गावचे चंद्रकांत गलंडे यांचा हा विधी आपण बघतो आहे. कुटुंबीय आहेत तिथे. कुटुंबियांची आज परिस्थिती काय झाली असेल हे आपण समजू शकतो. साताऱ्याच्या माण तालुक्यातील जाशी गावचे चंद्रकांत गलंडे हे सुपुत्र वीरपुत्र. त्यांना वीरमरण आलंय. देशावरती झालेला हल्ला परतवून लावताना त्यांना हे वीरमरण आलंय. अंत्यसंस्कारासाठी सरकारी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. सरकारच्या वतीनं महादेव जानकर, विजय शिवतारे आणि गिरीश बापट हे देखील तिथे उपस्थित आहेत. काही वेळातच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. वीरपुत्राला निरोप देताना सारेच शोकाकुल झाले आहेत. ही दृश्य आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर. परंतु त्याचबरोबर जाशी गावातलं काय वातावरण असेल, किती शोकाकुल वातावरण असेल, कुठेतरी देशप्रेमाच्या भावना. मात्र त्याच वेळेस आपला एक वीर जवान, तरुण सुपुत्र आपल्यापासून दूर गेला याचं दुःख हे तिथे जाणवतंय. खरं तर याच मातीत देशप्रेमाचं बीज रोवलं गेलं आणि तिथूनच चंद्रकांत गलंडे देशसेवेसाठी त्यांनी स्वतःला अर्पण केलं. मात्र आज त्याच भूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत गलंडे यांच्या पश्चात पत्नी निशा, त्याचबरोबर 5 वर्षांचा श्रेयस आणि 3 वर्षांचा जय ही 2 मुलं आहेत. आई वडील आहेत. खरं तर संपूर्ण कुटुंबाचं उदरभरणं देखील ते एका दृष्टीने करत होते आणि त्याचबरोबर देशप्रेमाचं हे व्रत होतं. अखेरचा निरोप देतानाची दृश्य तर शोकाकुल कुटुंबीय आपण बघू शकतो. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये साताऱ्याच्या माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलंडे यांना वीरमरण आलं. गलंडे यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. हे दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. 4 वीरपुत्र धारातीर्थी पडले. आता पार्थिवाला अग्नी त्यांचे बंधू देणार त्यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी सरकारच्या वतीनं विजय शिवतारे, महादेव जानकर, गिरीश बापट हे देखील उपस्थित आहेत. चंद्रकांत गलंडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी निशा, 2 छोटे छोटे मुलं, एक 5 वर्षांचा श्रेयस आणि 3 वर्षांचा जय ही मुलं आणि अग्नी देण्यासाठी यायचं आहे.
अंतिम संस्कार सुरू आहेत चंद्रकांत गलंडे या आपल्या वीर सुपुत्रावरती. जाशी गावच्या लोकांच्या भावना आपण समजू शकतो. 5 वर्षांचा आणि 3 वर्षांची अशी 2 मुलं आहेत चंद्रकांत गलंडे यांना. आज त्यांच्यावरती त्यांच्या पत्नीवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण कुठेतरी आपला पती यानं देशासाठी देशप्रेमासाठी आपलं बलिदान दिलं याचा देखील अभिमान कुटुंबियांना. ही दृश्य जाशी गावची. तिथला प्रत्येक भूमीतला प्रत्येक कण तिथला प्रत्येक श्वास हेच सांगत असेल की आज देशप्रेमासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, काहीतरी योगदान दिलं पाहिजे. त्यांचं हे बलिदान व्यर्थ ठरू नये अशाच काहीशा भावना प्रत्येकाच्या मनात ऊर भरून आले. अग्नी देताना दुःख मनात दाटून आले. सर्वांनी खाली बसून घ्या. अजून चाललेला कार्यक्रम खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. आता मी सर्वांना एकदा परत विनंती करतो, आपल्या जागेवर तसं उभं राहा आणि आपण 2 मिनिटांची शांतता पाहूया सर्वांनी आणि त्यानंतर आपण हा कार्यक्रम संपवूया. सर्वांना विनंती आहे, सर्वांना आपापल्या जागेवर उभं राहावं आणि मी ज्यावेळेला नंतर ओट शांती बनेल त्यावेळेला मग आपण शांततेने त्या इथून डिस्कस झाला तरी चालेल. शांततेने उभं राहतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.